आपलं स्वागत आहे महाराष्ट्रीयन तडका या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत व्हेज पुलाव। तर साहित्य पाहून घेऊया। इथे मी 1 वाटी अख्खा बासमती घेतलेला आहे, तो मी धुवून अर्धा तास भिजत ठेवणार आहे। इथे आपण काजू घेतलेत 10, इथे तूप घेतलंय, इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, इथे मीठ घेतलंय चवीपुरतं, ते गाजर घेतलाय एक, 6-7 बीन्स घेतल्यात, बटाटा चिरून घेतलाय बारीक, फ्लॉवर घेतलाय, शिमला मिरची घेतली। तर आपण सुरू करूया। आपण गॅस पेटवून घेतलेला आहे, गॅसवर पाणी ठेवलंय। आपण भाजी ह्याच्यात थोड्या उकळून घेणार आहोत आणि एक साईडला मी आपला तांदूळ भिजलेला जो होता तो शिजत टाकलेला आहे। पाणी छान उकळून घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगली उकळी फुटली की मग तांदूळ आपले त्याच्यात सोडायचे आणि थोडासा कच्चा ठेवायचा तांदूळ। तर आता मी ह्याच्यात भाज्या घालून घेणार आहे। पाणी उकळल्यावर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर आपण ह्याच्यात आता या भाज्या घालून घेऊ। एक छान वाफ येऊन देऊ आपण। इथं आपल्या भाज्यांना छान उकळी आलेली, आपण हे काढून घेऊ। आपला भात पण शिजलेला आहे, तर आपण तो काढून घेतलेला आहे, आता चाळणीमध्ये गाळून घेतलाय। तर मी इथे आता पॅन ठेवते आणि त्याच्यावर तुम्हाला दाखवते। आता आपण तूप घालून घेऊ पहिले। थोडं आपलं छान गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा आहे, जिरं सोडायचं आहे, ह्याच्यात आपल्याला काजू घालून घ्यायचे, काजू तळून घ्यायचे छान। एक साईडला मी भाज्या टाकून घेते थोड्याशा। त्याच्यात वरून थोडंसं मीठ घालून घेऊ आपण।
काजू काढून घेऊ आपण आता. भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण नुसती वाफ काढून घेतली होती पाण्यावरती. आता याच्यात आपण बिर्याणी मसाला घालतोय. बाकी कोणतेही मसाले वापरणार नाही आपण. इथे मी भात घेतलाय मोकळा करून. आपण थोडासा भात कच्चा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे आपण आता हा छान वाफेवरती शिजून घ्यायचा आहे. आता मी याच्यात काजू टाकून घेणार आहे. आपण मीठ मगाशीच घातलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही टाकायची गरज नाही आहे. मी काजू टाकून घेते त्याच्यात आणि याला एक आपण छान वाफ काढून घेऊ. एक 5-7 मिनिटासाठी त्याला आपण झाकण लावून ठेवून देऊ. चला तर आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.